हे समोर मंदिर आहे आणि इथे बसलेत सगळे लाईनमध्ये आणि इथे पण बसले आणि ती पारायण वाजते. आणि हा फ्लॅग बघा कसा, ह्या फ्लॅगच्या फडकण्याच्या हिशोबाने तुम्ही बघा आता तुम्हाला समजत असेल की हवा कोणत्या वेगाने वाहते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आमचा जायचा प्लॅन झाला आहे आणि आता रात्रीचे वाजले 1:45 आणि आम्ही निघतो आता ट्रॅक करण्यासाठी. म्हणजे आता पहिले 5,000 पावलं भेटणार आपला अंबाजीचं टेम्पल जायपर्यंत. बाकीचं पुढचं जे पण असेल ते आपल्या दत्त मंदिरपर्यंत जायपर्यंत लागेल. आता निघूया. थंडी पण खूप आहे आणि वरती अजून थंडी लागणार आहे आणि ॲक्च्युली म्हणजे इथे पण लिटरली खूप थंडी आहे. आता एक एक करून सगळे खाली येतील. सगळे आले की आपण निघू. इकडनं आपली जी ट्रॅक आहे इकडून चालू होईल. त्याआधी काटा घेणं हे खूप नेसेसरी आहे, त्यामुळे आम्ही इकडे काटा घ्यायला थांबलोय. आणि आता सकाळचे वाजला 1. आम्हाला पोचायला कमीत कमी 4 तास तरी लागतील. तर त्या हिशोबाने ट्रॅक करायला लागेल. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा आमचा गिरणाचा सेकंड डे आहे. सो आता काठे घेऊया आणि ट्रॅक सुरू करूया. अजून बारीक घ्या. चला किती काठी रे घे ना, तुझ्या हिशोबाने घे. तुझ्या हातात कोणते मावते बरडाई. हा घ्या, तुम्ही दोघं तिथून घ्या. बरा मी ग्रुप तिकडे करतो. जा 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 आता जा. काट्याच्या सिलेक्शनचं करतोय याला. काय काट्या भेटत नाही जाडी जाडी बोलून. घे रे. आणि आमचे सिद्धेश दादा स्टिक चॉईस करत आहेत. त्यांना कुठली स्टिक करत आणि त्यांनी आपल्याला 2 तास लेट केलेला आहे. खूप जाडी स्टिक घेतलेली आहे. एवढ्या सगळ्या स्टिक मधून त्यांना आवडत नाही स्टिक म्हणजे. गायला घाबरली विचार यासाठी. जरा गाडी पाहिजे कोण एकत्र केलं तर गाडी होईल. त्याचा ब्लॉग चालू इकडे. फायनली आता ट्रॅकला सुरुवात होते. इकडे आला थोडी वेगळीच वाईब आहे आणि पण खूप जण पर्वत चढतात. सव्वा एक जात. आता निघूया आपण पण आपल्या ट्रॅकला सुरुवात करू पर्वत चढण्यासाठी. गाईस आम्ही आता जस्ट 2000 पायऱ्या क्रॉस केल्या आणि इकडनं व्ह्यूज बघा. तुम्हाला कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसेल माहीत नाही, पण खूप सुंदर दिसतंय. पण ऑलमोस्ट पोचत आलो आहे. अजून 3000 पायऱ्या आहेत अंबाजीच्या मंदिरापर्यंत. अंबाजीच नाही, अजून 3000 पायऱ्या आहेत अंबाजीच्या मंदिरपर्यंत. पण इकडे 2500 पायऱ्यांवर एक भर्तरीनाथ नाथांची गुफा आहे. त्याचा इतिहास आपल्याला जरा सांगतील आपले मित्र. जरा सांग रे हृदय, बोल जरा. हृदय बोल जरा. भर्तृहरीनाथांची ही गुंफा आहे. गुंफा 2500 पायऱ्यांवर. ओके. गोपीचंद्रनाथ आणि भर्तृहरीनाथ ज्यांना दत्त महाराजांनी इथे दीक्षा दिली असं म्हणू आपण, किंवा ज्ञान प्राप्ती करून दिली अशी ती गुंफा आहे. ओके. तर गाइस आता आम्ही गिरनार कृपाला पोचलोय आणि इकडे बघा
900 स्टेअर्सवर जैन मंदिर, अंबाजी 1900 आणि दत्तात्रय 6899 आणि आपल्याला दत्तात्रयला जायचं. आणि हा व्ह्यू बघा आणि गिरणारी कृपा. तर काय आम्ही ऑलमोस्ट वरती पोचलोय. म्हणजे इकडनं अजून थोडासा ट्रॅक आहे अंबाजी मंदिरपर्यंत. तुम्हाला दाखवतो. जो हा पोर्शन आहे ना तो अंबाजी मंदिरपर्यंतच आहे. तिकडनं थोडंसं अजून आपल्याला पुढे जायचं मंदिरपर्यंत. ते इकडनं किती पायऱ्या किती आल्यात? आता हे 3,500 आतापर्यंत 3,500 पायऱ्या झाल्या. अजून 6.5 बाकी आहेत. 16.5 बोल. चला आता जाऊ पुढे, प्रवास कंटिन्यू करूया. तर गाईज आम्ही आता 5,000 पायऱ्या क्रॉस केल्यात आणि अंबाजी मंदिरच्या इकडे पोचलोय. आणि इकडे आल्यानंतर जी थंडी वाढली आहे ना, तुम्ही बघू शकता. मी स्वेटर घातलंय, कान फुल पॅक केलेत. मला मनीषा दाखवतो घातलंय. मनीषा इकडे ही पण बघा फुल ह्याच्यामध्ये आल्यासारखी झाली आहे. आता इकडनं थोडं चालत जाऊन एक मंदिर आहे, नाथांचं मंदिर आहे. तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. तर तिकडे जाऊया, पाया पडूया, नंतर बघूया पुढचा प्लॅन काय होतं. आणि खूप थंडी आहे खरंच, लिटरली खूप थंडी आहे. ठीक आहे चला पुढे आता भेटतो तुम्हाला. ते कसा वाटला चहा? हा तुला कसा वाटला चहा? चहा कसा होता रे? खमण खूप खार, चहा खूप गोड नाही होता. ओके. तर गाईज आम्ही इकडे अंबिका मंदिर मधनं थोडं पुढे आलोय आणि तिकडे एक चहा प्यायला आम्ही. हा माझ्या मागेच बरोबर आहे. एवढी साखर होती चहामध्ये तुम्हाला काय सांगू, साखरच नव्हती. आता चाललोय आम्ही गोरक्षनाथ मंदिराच्या दिशेने. तर आता काळोखे म्हणून तुम्हाला पुढे काय दाखवू शकत नाही, तर मी तिकडे जाऊनच शूट करतो. 1 hour later. तर गाईज आता आम्ही गोरक्षनाथ मंदिराच्या इकडे पोचलोय. इथे मागे पारायण वाजतायत आणि आम्ही बसलोय इकडे. आणि सगळ्यात टॉपवर जे हाय मंदिर ते हे मंदिर आहे. माझ्या मागे तुम्ही बघा, हे बघा हा जो हेवाला जो फ्लॅग आहे तो कसा पडतो. आणि एवढी थंडी हवा निघते ना, शपथ माझ्या हात गारठत आहेत. खूप थंडी आहे यार, लिटरली खूप थंडी आहे. हे समोर मंदिर आहे आणि इथे बसलेत सगळे लाईनमध्ये. आणि इथे पण बसले आणि ती पारायण वाजते. आणि हा फ्लॅग बघा कसा, ह्या फ्लॅगच्या फडकण्याच्या हिशोबाने तुम्ही बघा. आता तुम्हाला समजा असेल की हवा कोणत्या वेगाने वाहते. तर गाईज मी आता दत्तात्रय मंदिरच्या इकडे पोचलोय आणि गर्दी खूप आहे, लाईन आहे. तर या जण दाखवतो तुम्हाला ना इथे या साईडला. आणि इथे पोचल्यानंतर जो व्ह्यू दिसतोय ना मॉर्निंगचा, अर्ली मॉर्निंगचा, तो खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवतो. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ॲक्च्युअलमध्ये जे पण मायावर आलेत ना, सगळ्यांचे पाय दुखतात. आणि ॲक्च्युअली मला 2-3 वेळा क्रॅम्प पण होऊन गेलं आहे. तरी दर्शन घ्यायचं मनात ठेवलं आहे. तर आता दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. आणि उतरताना आय थिंक सो आम्ही रोपवेने उतरू. जाऊया आता, दर्शन घेऊया आपण. तर काहीच आता मंदिराजवळ पोचलोय मी. प्रकाश
पण थोडा दिसायला लागलाय माझ्या मागे बघा. थंड थंड हवा जाऊया दर्शन घेऊया. इकडेच आहे मंदिर. गाईज आता आम्ही परत अंबाजी मंदिरच्या इकडे चाललोय. आमचा गुरुनाथ टेम्पल आणि रत्न मंदिर हे दोन्ही व्हिजिट करून झालेत आणि दर्शन घेऊन झालेत. तर आणि ॲक्च्युली मंदिरमध्ये कॅमेरा लावून नव्हता म्हणून मी काय शूट नाही केलं, पण त्याचा अनुभव खूप चांगला होता. आता चाललोय अंबाबाई टेम्पलकडे. तिकडं जाऊया आणि तिकडनं रोपवे आहे. तर मी रोपवेने जायचा विचार केला. सगळ्यांची हालत खराब आहे. गाईज आम्ही आता रोपवेजवळ पोचलोय आणि इकडे एक सेल्फी पॉईंट आहे. इकडे थांबलोय सेल्फी वगैरे काढूया, फोटो वगैरे काढायला. तर फोटो वगैरे काढू आणि निघू खाली. आणि इथे समोरच अंबाजी टेम्पल आहे. अंबाजी टेम्पल आहे आणि फोटोशूट चालू आहे. देवा अपन आगे चलो. सॅनिटायझर मारून दिलं ना. हे तांबोर रे बाबा. भेंडी दरवाजा बंद करता. अभी एक नंबर. अरे किती फास्ट झाले. आणि आता आपण आहोत कोणाची मनीषा आहे ना. अरे आम्ही इकडे गेलो ना रायगडला. तेव्हा फास्ट होते किती. तर कसं होतं मनीषा. एक नंबर. हृदयबाईने मला पाणी पाणी. ऍक्च्युली रोपवेमध्ये फर्स्ट टाइम बसलोय मी. ते कुठे जायचं आहे. क्या ती जा म्हणजे इकडे काहीतरी आहे. ओके. तर रोपवेवर मी फर्स्ट टाइम बसलोय. एक्सपिरियन्स चांगला होता आणि मी गिरनार फर्स्ट टाइम आलोय. आणि टोटल आम्ही 15,000 पायऱ्या चढलोय आज. तर सगळ्यांच्या
पायाशी लागलेत, पाय दुखतात सगळ्यांचे, तर जाऊन सगळे जेवणार आहेत, झोपणार आहेत. आता निघूया आपण हॉटेलवर. दारू पिताना कधी रास्ता उष्टवलेला पितात ना, खाताना